नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे सतीश द एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये. मधील काळात काही कामांमध्ये व्यस्त असल्याने नवीन व्हिडिओ अपलोड करणे जमले नाही, त्याबद्दल माफी असावी. आजच्या या व्हिडिओमध्ये हिंदवी स्वराज्याच्या निर्मिती कार्यात अग्रेसर राहून आपल्या पराक्रमाने स्वराज्याचे सरसेनापती म्हणून पराक्रम गाजविलेल्या प्रतापराव उर्फ कडतोजी गुर्जर यांच्या गडहिंग्लज जवळील नेसरी या गावाजवळ असलेल्या समाधी स्थळाला आज आपण भेट देणार आहोत. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. हे गाणे आपण कधी ना कधी तर ऐकले असालच. हे गाणे ज्या वीरांसाठी गायले गेले त्या वीरांनी 15,000च्या फौजेवर हल्ला करून जवळपास 2,000 शत्रू सैन्याला कापून याच ठिकाणी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज ते चंदगड या राज्यमार्गावरील नेसरी या गावी यावे लागते. नेसरी गावातील चौकामध्ये सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचा वीर आवेशातील अश्वारूढ पुतळा आहे. या पुतळ्याचे दर्शन घेऊन इथून पुढे डावीकडे 3 किलोमीटर अंतरावर हे मुख्य समाधी स्थळ आहे. समाधी स्थळाचा परिसर हा प्रशस्त असून या परिसराभोवती अलीकडील काळात सुशोभीकरण केले आहे. सध्याच्या काळात येथे दुर्लक्ष होत आहे याचे वाईट वाटते. या परिसरामध्ये मुख्य समाधी मंदिर, शिवमंदिर, क्रांतीस्तंभ, यात्री निवास आणि छत्रपती शिवरायांची सिंहासनारूढ मूर्ती पाहायला मिळते. आता आपण क्रांतीस्तंभ पाहत आहोत. या स्तंभावर सरसेनापती प्रतापराव उर्फ कडतोजी गुर्जर यांच्या जीवनाची माहिती देणारा माहिती फलक आहे. यावरील माहिती वाचून सरसेनापती प्रतापराव हे किती पराक्रमी होते हे आपल्या लक्षात येते. ही माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. आता आपण मुख्य समाधी मंदिर पाहूया. मंदिराच्या पायऱ्या चढून वर येताच आपण मंदिराच्या प्रशस्त सभा मंडपात येतो. सभा मंडपास लागून गर्भगृह आहे. या गर्भगृहात त्या वीर मावळ्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून त्यांची शस्त्रे या ठिकाणी ठेवलेली पाहायला मिळतात. इथे नतमस्तक होताना तो पराक्रम आठवून अंगावर शहारे येतात. समाधी मंदिरातून बाहेर येताच उजव्या बाजूस छोटेखानी शिवमंदिर पाहायला मिळते. या मंदिरातील शिवलिंग सुबक आणि सुरेख आहे. आता आपण याच परिसरातील अलीकडील काळामध्ये स्थापन केलेली आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारूढ मूर्ती पाहत आहोत. मित्रांनो, हे फक्त एक समाधी स्थळ नसून एक प्रेरणास्थळ आहे. एका व्यक्तीचा दुखावलेला स्वाभिमान आणि कर्तव्यापुढे स्वतःच्या प्राणांची कसलीच तमा न बाळगता फक्त राजांच्या मनातील राग दूर व्हावा म्हणून 15,000 फौजेमध्ये अवघ्या 7 जणांनी हल्ला करून भीम पराक्रम गाजवून मरणाला हसत हसत जवळ केले. या स्वाभिमानाची
कथा सांगणारे हे प्रेरणास्थळ आहे। हे 7 वीर म्हणजेच सरनोबत प्रतापराव गुर्जर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठोजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल आणि विठोजी शिंदे या वीरांनी नेसरीच्या खिंडीत जो अतुलनीय व अद्वितीय असा पराक्रम केला आहे तो आज 350 वर्षांनंतर देखील जिवंत आहे आणि तो असाच पुढे देखील अनंत काळापर्यंत जिवंत राहील। तर मित्रांनो, आज आपण कोल्हापूर जवळील नेसरीच्या खिंडीतील सरनोबत प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सोबतच्या 6 वीरांनी केलेल्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेतला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या। लवकरच भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर स्वस्थ रहा आणि मस्त फिरा। धन्यवाद।